सोनिया गांधी यांच्या एका विधानानं वाद निर्माण झालेला आहे। राष्ट्रपतींचा उल्लेख त्यांनी पुअर लेडी असा केला। सोनियाजी काय बोलल्यात, कोणत्या संदर्भात बोलल्यात ते पाहणं महत्त्वाचं आहे। मी त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही आणि या देशाच्या राष्ट्रपती पदावर एखादी पुअर लेडी बसली असेल तर ते कौतुकास्पद आहे ना। आम्ही म्हणतो की एक सामान्य घरातली स्त्री, एक गरीब घरातली स्त्री या देशाची राष्ट्रपती झाली आणि त्यांना जर पुअर म्हटलं असेल तर त्यात मला काय चुकीचं वाटत नाही। सामान्य माणसाला सर्वोच्च पदावर बसवण्याची भूमिका जर कोणी घेतली असेल आणि त्या बसल्या असतील पुअर लेडी म्हणून किंवा पुअर मॅन म्हणून, त्या अर्थाने सुद्धा पुअर होतं। आणि दुसरं म्हणजे दबावाखाली असलेली सर्वोच्च पदावरची व्यक्ती त्यालाही पुअर मॅन किंवा पुअर लेडी म्हटलं जातं। रावसाहेब, त्याचा संदर्भ असा होता की काल संसदेत भाषण करताना राष्ट्रपती मुर्मू या थकल्यासारख्या वाटत होत्या। या अनुषंगानं त्या पुअर लेडी असा त्यांची प्रकृती पुअर झाली असते, प्रकृती सुद्धा पुअर होते ना। तुम्ही प्रत्येक शब्दाचा अर्थ काढून किस काढून विरोधी पक्षाच्या संदर्भात ही भूमिका घेणं चुकीचं आहे। अशा अनेक शब्दावल्या सत्ताधाऱ्यांनी वापरलेल्या आहेत। मग सोनिया गांधींच्या आजारपणावरती असेल, राहुल गांधींवरती असेल, उद्धव ठाकरेंवरती असेल, शरद पवारांवरती असेल, लटकती भटकती आत्मा काय प्रकार आहे हा? भटकती आत्मा काय प्रकार काय हा? पवार साहेबांविषयी भटकती आत्मा म्हणालात, उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणालात, हा तसंच पुअर लेडी। नाही, हा उल्लेखाचा संदर्भ द्यायचा झाला तर भाजपच्या एका मंत्र्यानं उद्धव ठाकरेंना चपट्या पायाचे आहे ना असा बोलले उल्लेख ना। केला आहे। त्यावरून नाही हे असे तुम्ही बघा, ही भाषावली बरं का, हे शब्दरत्न उधळायला सुरुवात भारतीय जनता पक्षाने केली या राजकारणामध्ये। किंवा त्यांना असे शब्द जर कोणी परतफेडीने देत असतील, पण राष्ट्रपतींचा सन्मान राहिला पाहिजे, राष्ट्रपतींविषयी अपशब्द वापरला जाऊ नये। आणि पुअर लेडी किंवा पुअर हा शब्द म्हणजे असंसदीय नाही।